वास्तूचे 28 चमत्कारिक उपाय. घरामध्ये सतत अशांती आणि संकटाचे वातावरण असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी तुरटीयुक्त पाण्याने घर धुवावे. 2. शिवलिंगावर बेलाची 3 पाने अर्पण केल्याने कार्यात यश मिळते. 3. तुमच्या दारात चिमूटभर मीठ टाका आणि कामावर जा, कार्य सुरळीत होईल. 4. काळ्या धतुऱ्याचे मूळ ताबिजात भरून काळ्या कच्च्या धाग्याने कंबरेला बांधल्याने स्वप्नातील वाईटापासून आराम मिळतो. 5. लोबांच्या रोपाची मुळं गळ्यात घातल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असेल. 6. गोरखमुंडीच्या चूर्णाने डोके धुतल्याने डोक्याचे आजार होत नाहीत आणि केसही काळे राहतात. 7. वाईट स्वप्नांपासून मुक्त होण्यासाठी बेडजवळ हिरवे लिंबू ठेवा. 8. घरातील स्वयंपाकघर आणि गेस्ट रूम एकमेकांना जोडलेले नसावेत, अन्यथा पती पत्नीमध्ये समन्वय आणि समजूतदारपणाचा अभाव असेल. 9. सकाळी घराच्या खिडक्या बंद ठेवल्यास घरातील मुलांना अडचणींचा सामना करावा लागतो. 10. जर तुम्हाला सूर्याच्या प्रभावाने त्रास होत असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सकाळी ते पाणी प्यावे. लक्षात ठेवा की भांडे व्यक्तीच्या पलंगाच्या बाजूला ठेवावे. 11. तुळशीच्या रोपाला रोज पाणी अर्पण केल्याने बुध ग्रहामुळे होणारे दोष दूर होतात. 12. शनी ग्रहाचा त्रास असलेल्या व्यक्तीने शनिवारी लोखंड, चामडे, लाकूड यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत, तसेच तेल खरेदी करू नये किंवा त्याचा वापर करू नये. 13. पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी गुरुवारी विष्णूच्या मंदिरात पिवळे फळ दान करा. 14. स्वस्तिक चिन्ह धारण केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. ज्या ठिकाणी स्वस्तिक चिन्ह असेल तेथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात. 15. कोणत्याही कामासाठी जाताना आधी विरुद्ध दिशेने 4 पावले टाका, मग कामाच्या दिशेने जा, तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल. 16. विवाहित मुलीने हळद, पितळेचा तुकडा आणि थोडासा गूळ घेऊन सासरच्या दिशेला फेकल्यास ती आयुष्यभर आनंदी राहते. 17. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी स्नान केल्यानंतर पूर्व दिशेला उगवणाऱ्या सरपंखा किंवा लोध वनस्पतीचे मूळ घेऊन ताबिजात घाला. 18. घरामध्ये धन आणि सौभाग्य वाढवण्यासाठी मुख्य दारावर बसलेल्या श्री गणपतीच्या 2 मूर्ती अशा प्रकारे ठेवाव्यात की त्यांची पाठ एकमेकांच्या जवळ असेल. 19. व्यक्तिमत्वातील दोष टाळण्यासाठी उजव्या हाताच्या मनगटावर तांब्याचे ब्रेसलेट घाला. 20. पांढऱ्या मदाराची मुळे घेऊन हाताला धागा किंवा कापडाच्या सहाय्याने बांधा. एका दिवसाच्या आत ताप बरा होतो. 21. सर्दी ताप आल्यास शनिवारी बाभळीच्या मुळास पांढऱ्या धाग्यात गुंडाळून हातावर बांधावे. निरगुडी आणि सहदेवी वनस्पतीची मुळं कंबरेभोवती बांधल्याने सर्व प्रकारच्या तापांपासून आराम मिळतो. 22. धतुऱ्याचे मूळ कंबरेभोवती बांधल्याने प्रसूतीचा त्रास कमी होतो आणि मूळव्याध रोग पूर्णपणे बरा होतो. 23. वाईट ग्रहांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी ज्येष्ठ नक्षत्रात डाळिंबाच्या झाडाची पट्टी घाला. 24. अशोक, आंबा, पिंपळ, कणेरची पाने अतिशय शुभ मानली जातात. ही पाने एका धाग्यात बांधून त्यातून फेस्टून बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवा. घरातील वास्तुदोष तर दूर होतीलच, शिवाय धनधान्य आणि लक्ष्मीचे आगमनही वाढेल. 25. इमारतीच्या ईशान्य कोपऱ्यात भूमिगत पाण्याची टाकी बांधल्यास वास्तूतील अत्यंत गंभीर दोषही कमी होतात. 26. घराचा मुख्य दरवाजा निर्दोष असेल तर घरात सुख समृद्धी नांदते. मुख्य दरवाजाच्या मधोमध हळदीचा स्वस्तिक बनवावा. नंतर दोन्ही बाजूला दूध आणि पाणी मिसळून त्याची पूजा करावी. यामुळे सौभाग्य आणि आनंद वाढतो. 27. वायव्य कोपरा उत्तर दिशा थेट ईशान्य उघडे ठेवा. घराच्या या दिशा आणि कोन खुले असतील आणि उतार पूर्वेकडे असेल तर घरात लक्ष्मीची वाढ होते. 28. ज्या घरामध्ये उगवता सूर्य ईशान्येकडून प्रवेश करतो आणि थेट वायव्य दिशेपर्यंत चमकतो ते घर स्वर्गापेक्षा कमी नाही हे समजून घ्या.
येथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य कधीच बिघडत नाही आणि घरात पैशाची आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।